मी 18 वर्षाचे होते आणि शहरातून गावाकडे परत येत होते. बस खूप मर्यादेने भरलेली होती. सर्वच लोक उभे होते आणि सर्व सीट्स भरलेल्या होत्या. माझे पाय आधीच थकले होते. अचानक माझ्या मागे उभा असलेला एक मध्यमवर्गीय काकांनी माझ्याकडे पाहिले आणि हसत म्हणाले, "बेटे, तू खूप थकलेली दिसतेस. हवं असेल तर माझ्या मांडीवर बस. उभी राहून त्रास करून घेऊ नकोस." माझा चेहरा लाल झाला, पण बसमधील गर्दी आणि थकव्यामुळे मजबूत झाले. मी हळूच त्यांच्या मांडीवर बसले. त्यांच्या मजबूत पायावर बसताना एक वेगळाच आराम मिळाला. त्याने हळूच विचारले, "कुठे चालली आहेस बेटी? गावात घर आहे का?" मी लाजत म्हणाले, "हो काका, गावाकडे जात आहे. कॉलेजला सुट्टी मिळाली होती म्हणून शहरात गेले होते." हे हसलो आणि म्हणालो, "अच्छा, कोणत्या वर्गात शिकतेस?" मी म्हणाले, "सर, मी 12वीमध्ये शिकते." बसच्या प्रत्येक धक्क्यासोबत आमचा संपर्क अधिक जवळचा होत होता. त्यांच्या बोटांनी हळूच माझ्या पाठीवर फिरायला सुरुवात केली. मी माझे डोळे मिटले आणि त्याच्या छातीची ऊब अनुभवली. काकांनी पुन्हा विचारले, "एकटीच प्रवास करते आहेस? आई-वडील सोबत नाहीत का?" मी उत्तर दिले, "नाही काका, ते घरी आहेत. मी एकटी ये-जा करते." हलकेसे हसले आणि म्हणाले, "धाडसी मुलगी आहेस. आजकालच्या काळात मुली एकट्या फिरतात, चांगली गोष्ट आहे. कॉलेजमध्ये तुझा एखादा बॉयफ्रेंड आहे का?" तिथे असे प्रकार चालूच असतात. मी लाजले आणि म्हणाले, "नाही काका, अजून कोणी नाही. अभ्यासावर लक्ष आहे." ते म्हणाले, "खूप छान. आधी अभ्यास, बाकी नंतर." त्याच्या आवाजात माया होती. प्रत्येक वळणावर बस हलली की माझे शरीर त्याच्या छातीला लागायचे. त्याचा हात माझ्या पाठीवर होता आणि हलकासा दाब देत होता. रोमांचाने माझे शरीर थरथरत होते. मी हळूच विचारले, "काका, तुम्ही कुठे जात आहात?" ते सांगू लागले, "मीही गावाजवळच राहतो. बेटी, कामानिमित्त शहरात गेलो होतो." गप्पा मारता मारता वेळ जात होता. त्यांनी माझे केस कुरवाळले आणि कुजबुजले, "ती खूप गोड आहेस. कॉलेजमधल्या त्या सगळ्या मुली अशाच असतात का?" मी हसले आणि म्हणाले, "नाही काका, सगळ्या वेगळ्या असतात." त्याची बोटे माझ्या कमरेवर फिरत होती. मी विरोध केला नाही, उलट थोडी अधिक सहज होऊन त्याच्या छातीला टेकले. काकांनी विचारले, "तुझे गाव कोणते?" सांगितले, "गावात राहायचे आहे आणि पुढे शिक्षण सुरू ठेवायचे आहे." ते म्हणाले, "खूप छान. ध्येय ठेवलंस तर आयुष्य पुढे जाशील." बसच्या गर्दीत आमचे दोघांचे वेगळेच जाम होते. आम्ही कॉलेजच्या शिक्षणाबद्दल, गावाबद्दल आणि कुटुंबाबद्दल बोलत होतो. एका ठिकाणी बस थांबली, पण आम्ही उठलो नाही. मी त्याच्या छातीवर डोके ठेवलेले त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. त्यांनी विचारले, "थकली आहेस ना?" मी म्हणाले, "हो काका, पण आता बरं वाटतंय." त्यांनी माझ्या कानात कुजबुजले, "तुला बरं वाटतंय ना?" मी फक्त मान हलवली. माझा श्वास वेगाने चालू होता. प्रवास लांबत होता, पण वेळ झपाट्याने जात होते. प्रत्येक वळणावर नवीन रोमांच येत होता. त्यांचा हात माझ्या पाठीवर फिरत होता. मी डोळे मिटून त्या अनोख्या स्पर्शाचा आनंद घेत होते. ते हळूच माझे केस कुरवाळत राहिले आणि विचारले, "घरी कोण कोण आहेत? भाऊ बहीण आहे का?" मी सांगितलं, "एक लहान भाऊ आहे. तो शाळेत जातो." काका म्हणाले, "कुटुंबाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते." मी विचारले, "काका, तुमचे कुटुंब कसे आहेत?" ते त्याची गोष्ट सांगू लागले. आमच्या गप्पा सुरूच राहिल्या. तो माझ्या स्वप्नाबद्दल विचारत होते आणि मी त्यांच्या आयुष्यांच्या गोष्टी ऐकत होते. प्रत्येक धक्क्यावर त्याचे शरीर माझ्याशी संपर्क करत होते. मी माझे हात त्यांच्या गळ्याभोवती टाकले. आम्ही दोघे एकमेकांच्या सहवास हरवून गेलो. त्यांचे हात माझ्या पाठीवर होते आणि ते प्रेमाने कुरवत होते. रोमांचाच्या लाटा शरीरातून जात होत्या. मी 18 वर्षाची होती, पण त्या क्षणी स्वतःला खूप खास समजत होते. त्याचा स्पर्श जादुई वाटत होता. बसचा प्रवास आता फक्त प्रवास लागला होता, तर आनंदाचा मार्ग बनला होता. ते माझ्या कानात प्रेमाने बोलत होते. मी त्यांच्या मांडीवर आणखी आरामात बसले. त्यांचे हात माझ्या पाठीवर फिरत होते. मला बरं वाटत होते. आमचे श्वास एकमेकांना मिसळले होते. बसची गर्दी आम्हाला झाकून ठेवत होती. हा एक गुप्त आनंद होता. प्रवासाच्या शेवटी बस गावात पोहोचली. पप्पा, आम्ही अजून एकमेकांच्या जवळ होतो. त्यांनी मला हळूच उठवले आणि हसले. मी त्याच्याकडे पाहिले आणि लाजून हसले. "थँक काका." हा बस प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात स्मरणीय ठरला. मांडीवर बसून घालवलेला क्षण आणि गाजलेला गप्पा, माझे तुटलेले शील कधीच विसरू शकणार नाही.
आम्ही आणखी बऱ्याच गोष्टीबद्दल बोललो, जसे की गावातील पिके, हवामान कसे आहेत इत्यादी. काकांनी मला सल्ला दिला की शिक्षण कधी सोडू नकोस.